गीता धर्म मंडळाच्या संस्थेचे पदाधिकारी आणि गीतेवरती विशेष प्रेम करणारे माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, वसुधैव कुटुंबकम हा विषय तसा जुना आहे आणि आपण सगळ्यांनी अनेक ठिकाणी त्याच्याबद्दल वाचलंही असेल, ऐकलंही असेल. त्यामुळे नेमकं याच्यावरती काय बोलावं याच्यावरती मी विचार करत होतो. एखाद्या वेळेस तुम्ही वाचलंय, ऐकलंय तर ती पुनरावृत्ती होऊ शकते. अशी पुनरावृत्ती झाली तर मला ती माझी चूक आहे असं समजा, त्याच्याबद्दल मला माफ करा. भारताची जे उत्थान होतं ते केवळ भारतासाठी होत नाही. आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच. भारताचं जे उत्थान आहे ते जगासाठीच होतं. आणि इतिहासामध्ये जायचं गरज नाही, पण वर्तमानामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी इतिहासाचा थोडा विचार करावा. तर आपण जगाचा इतिहास बघतो आणि वसुधैव कुटुंबकम आपण म्हणतोय. तर पूर्ण श्लोक असा आहे, अयम निजम पर्ववेती गणना लघुचेतसा उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आता प्रश्न मनात येतो की असं उदार चरित्र बनतं कसं? हे माझं, हे तुझं, ही लघुचेतना मनुष्यात कुठून येते, कशामुळे येते, असा जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की याचं कारण जीवनाचं अर्धवट अनुभूती हे त्याचं कारण. आपण सर्व जगात आहोत, आपण एकमेकाला बघतोय, आपल्याला हेच दिसतं की मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहे, मी बोलतोय, तुम्ही ऐकतायत, सगळे वेगवेगळी काम करतायत. आता जेवणाची वेळ झाल्यानंतर तुम्ही जेवलात तर माझं पोट भरणार नाही, मी जेवलो तर तुमचं पोट भरणार नाही, सर्व वेगवेगळे. तर हे जे दिसतंय जगामध्ये हे असंच आहे असं मानून मानव समाज चालला आणि त्याचा एक भाग इथंच थांबला, त्याच्या पुढे गेलाच नाही. त्याला पुढे जाण्याची आवश्यकताच वाटली. तो आपल्याकडची गोष्ट आहे. दोन समाजामधले दोन घटक, समाज एकच आहे, सर्व मानवता एकच आहे, पण दोन प्रवृत्तीचे लोक आहेत समाजामध्ये. एक आपल्या शक्तीच्या आधारावरती सर्व जगावरती राज्य करू, आमच्या अधीन सगळं झालं पाहिजे आणि जो आमच्या अधीन राहील त्याचे आम्ही रक्षण करू, आणि जो राहणार नाही तो आमच्या दयेवरती राहील, आमची मर्जी फिरली तर आम्ही त्याला मारून टाकू. असा अधिकार आम्हाला कोणी दिला? तर आमच्या शक्तीने दिला, असं म्हणणारे लोक आहेत. आणि या अधिकाराला कोणाला आव्हान द्यायचं असेल तर आम्हाला पराजित करून दाखवा, आम्ही सर्व गोष्टींच्या वर अशी प्रवृत्तीवाले असे लोक आहेत. असे असतातच समाजामध्ये. आणि दुसरे पुरुषार्थी आहेच, पण ते असा विचार करत होते की हे आपलं मनुष्याचं जे जीवन आहे, राजा रंतीदेव म्हणतात की आमचं जीवन केवळ यशस्वी होऊन फायदा नाही, ते उपयोगी पण झालं पाहिजे. सक्सेसफुलनेस ही महत्त्वाची गोष्ट नाही, मिनिंगफुलनेस ही महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्यामुळे ह्या दोघांचा अनुभव जो आहे, तर सर्व जगाला अधीन केलं आपल्या कलाकुशलने, बुद्धीने, शक्तीने. आणि अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक होते. भौतिक सुखाच्या परमावधीवरती होते अशा दोन्ही प्रकार, पण मनामध्ये समाधान नव्हतं. आणि ते लक्षात येत होतं
आणि भौतिक सुखसुविधा जेव्हा हात जोडून उभ्या असतात आणि मनामध्ये संतोष नाही आहे, तर त्यामुळे या सुखसुविधांच्या आधारावरती विकृती येतात. म्हणजे अशा सुखाची परमावधी होते की भरपूर अन्न उपलब्ध होतं आणि असं म्हणतात की या सर्व उपलब्ध असल्यामुळे लोक खूप खात होते आणि खाऊन समाधान तर होत नव्हतं, पण पोट भरत होतं. तर मग गळ्यामध्ये बोट घालून उलटी करत होते आणि परत खायला येतं. अशी विचित्र प्रवृत्ती निर्माण झाली. दोघांचे जे नेते होते, एकाचा विरोचन होता, त्याला असुरराज विरोचन, असुर प्रवृत्तीचे लोक, आणि दुसऱ्यानं देव म्हणत होते. दुसरं देवसंस्कृती काय आहे याचा उद्गम या कथेमध्ये मी सांगतोय कथा. तर हे दोघेही लीडर चिंतित झाले. सुखाच्या नंतर क्रमाने शांती यायला पाहिजे, समाधान यायला पाहिजे, पण इथं उलट होतं, विकृती येते. तर दोघेही आपल्या आपल्या गुरुकडे गेले. समाधान नाही, शांती नाही. तर इंद्राला बृहस्पतीने सांगितलं आणि विरोचनला शुक्राचार्यांनी सांगितलं की पहा, ब्रह्मदेवाकडे जा, त्यांच्याकडे आत्मविद्या आहे आणि आत्म्याला जर जाणून घेतलं तर काही जाणण्याचं शेष राहत नाही, आणि आत्मज्ञान मिळालं की काही दुसरं मिळवायचंही नसतं, काही राहत नाही. तर ती विद्या शिकून येईल. दोघांनी वल्कलं नेसली आणि शिष्य भावनेने निघाले. रस्त्यात कुठेतरी भेटले एकमेकांना आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन पोहोचलो. ब्रह्मदेव ध्यानात होते आणि त्यांनी समिधा आणल्या होत्या सोबत. त्यावेळेला गुरुची अपेक्षा जास्त नसेल, किंवा माझं यज्ञकार्य चालतंय त्याच्यामध्ये तुम्ही समिधा बना किंवा तुम्ही समिधा घेऊन या. आम्ही कशाला शिकवतो, गुरु कशाला शिकवतो की जे आम्ही शिकवलंय त्याचा उत्तम उपयोग जगासाठी कसं करायचं हीच गुरुदक्षिणा. याच्यापेक्षा जास्त गुरुला काही आवश्यकता नसते. तर समिधा आणल्या होत्या, त्या कोपऱ्यात ठेवल्या आणि बसले. ब्रह्मदेव केव्हा ध्यानातून बाहेर येतात. ब्रह्मदेव बाहेर आले ध्यानातून आणि बघितलं त्यांनी, हे दोघेही वल्कल नेसून बसले, समिधा कोपऱ्यात आहेत. त्यांना असं लक्षात आलं की काही शिकण्यासाठी आले. त्यांनी विचारलं की तुम्हाला काय शिकायचं आहे. तर ते म्हणाले की आम्ही आत्म्याला बघायला, आत्म्याला बघितल्यानंतर काही बघण्याची इच्छा राहत नाही, काही मिळवायची इच्छा राहत नाही, असं आमचे गुरु म्हणाले. असं समाधान मिळतं, शांती मिळते. तर ब्रह्मदेव म्हणाले की तुम्हाला बघायचं आहे आत्मा, तुम्ही बघणार कसं, तुम्ही कसं बघता. म्हटलं आम्ही डोळ्यांनी बघतो. तर ते म्हणाले की नाही, डोळे ते यंत्र आहे, डोळे दाखवतात, पण त्या डोळ्याच्या आतमध्ये जो बसला आहे तो बघतो. तर डोळ्यात बघणारा कोण आहे हे बघायला लागेल, हे शोधा. तर दोघे जणांना वाटलं की हे तर सोपं आहे. दोघे जण उभे राहिले, एकमेकाच्या डोळ्यात बघायला लागले की आतमध्ये कोण आहे. तर डोळ्यामध्ये बघितल्यानंतर आपलंच प्रतिबिंब दिसतं, कारण डोळे आरशासारखे आहेत ना. तुम्ही कोणाच्या डोळ्यात बघितलं तर तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसेल. तर ते म्हणाले की हे असंच आहे का, आरशातही आम्ही हेच बघतो, आम्हीच दिसतो, पाण्यातही आम्हीच दिसतो, तर हे दोन्ही एकच आहे, डोळ्यात बसलेला आणि. तर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे मी जे सांगतो हे समजण्याच्या स्तरावरती नाही आहे. तर ते म्हणाले की असेल जरा तुम्ही परीक्षा करा, डोळ्यात जो तुम्हाला दिसतोय तो कोण आहे त्याची परीक्षा करा. त्यांना वाटलं की आपल्याला आत्मज्ञान मिळालं, आपण हेच आत्मा आहे असं त्यांनी समजलं. यालाच ताकदवान करा आणि निघाले दोघे जण. वाटेमध्ये नदीमध्ये होडीत बसले होते. तर विरोचनला थोडी झोप लागली, गुंगी आली आणि इंद्र वलवत होता होडी. तर तो इंद्र बघत होता की नदीत प्रतिबिंब दिसतंय आणि वल्हव मारलं की ते नष्ट होतं. तर म्हणला काही गडबड आहे, हा आत्मा नाही आहे, शाश्वत नाही आहे. पण ब्रह्मदेवाने काहीतरी फसवलेलं दिसतं. तर नीट समजून घ्यायला पाहिजे, परत जायला पाहिजे.
विरोचन म्हणला परत बिरत काही नाही. ब्रह्मदेव कशाला फसवतील आपलं? त्याने जे सांगितले तेच सत्य. मीच आहे, आपणच आहे, दुसरा कोणी नाही, हे शरीरच आहे. जे काय डोळ्यांनी दिसतं त्याच्या पलीकडे काही नाही. विरोचन परत गेला, इंद्र परत गेला. त्याने आपल्या सगळ्या शंकांचं निराकरण करून घेतलं आणि सर्व माहिती करून घेतली की ते सत्य त्याने जाणून घेतलं. म्हणून त्याला देवसंस्कृती म्हणतात. देवाना हे सत्य माहिती झालं. तर आपल्या केवळ माहिती करून नाही घेतली तर आपल्या जीवनाची पूर्ण रचना त्याच्यावर घेतली. विरोचनची समज अर्धवट राहील. तर अर्धवट समजण्याच्या आधारावरती भौतिकतेचं सुख तर प्राप्त होऊ शकतं. रोजचं जेवण मिळवण्यासाठी त्याची आवश्यकता नाही आत्मज्ञानाची. मनुष्य प्रकृतीगत प्रेरणेने करू शकतो. मग पशु पण करतात, मनुष्यच काय. आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य मैथूत पशुभी निराण. हे तर मनुष्याची दुर्बलता आहे की त्याला जेवण खाण मिळवण्यासाठी स्कूल कॉलेजमध्ये जावं लागतं. प्राणी कुठे जेवण करण्यासाठी अन्न मिळवण्यासाठी कॉलेजमध्ये जात नाही. त्यांचं जीवन असंच चालतं. प्राकृतिक जी प्रेरणा आहे त्याच्या आधारावरतीच भौतिक जीवन जगतात प्राणी. आणि अशा प्रकारे जगणारी आहे. आणि सामान्यतः महाभारताच्या काळाच्या वेळेपासून अशा लोकांचा विश्वावरती प्रभाव जास्त. आपण ऐकतो यवनांचा सेनापती कालयवन जरासंधाचा मित्र होता आणि तो भारतात होता. म्हणजे भारतामध्ये त्यांच्या कॉलनीज होत्या. तर त्या वेळेपासून अशा प्रकारचे लोक आहेत आणि ते पसरले हळूहळू. आणि गेल्या 2000 वर्षापासून त्यांच्या या विचाराच्या प्रभावामध्ये जग आहे. आणि त्यांना जे दिसतंय तेच सत्य असं त्यांनी मानलं आणि जे दिसतंय ते अधिक चांगलं दिसावं याच्यासाठी व्यवस्था केली, प्रयत्न केले. भौतिक गोष्टींचं खूप ज्ञान प्राप्त केलं. आपल्याही पाशी होतं, पण आपल्याकडे महाभारताच्या संहारानंतर ते कमी झालं आणि गेल्या 1000 वर्षामध्ये आपल्यावरती आक्रमणं झाल्यामुळे आणखीन आपली व्यवस्था सगळी गडबडून गेली. आपण थांबलो आणि ते लोक पुढे गेले. आता आपणही त्याच्या बरोबरीला चाललोय. बरोबरीलाच काय, आपण त्यांच्या पुढे चाललो. आता चांद्रयानाची तुम्हाला माहिती आहे, भारताने जे चांद्रयान सोडलं ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती, तिथे जगाने कोणी कधी पाठवलं नाही अशा ठिकाणी उतरलं. म्हणजे आपण जगाच्या बरोबरीलाच नाही तर पुढे गेलो. आता आर्थिक सत्ता जी वाढते सध्या, सगळ्यात पहिली वाढणारी ती भारताची. तर त्यामुळे आपण मागे नाही आहेत, आपण बरोबर आहोत किंवा पुढे आहोत. तर याच्यातही आपण नेतृत्व करू जगाचं. याचं एक गीत आहे, तुम्ही कदाचित ऐकलं असेल. ज्ञान के विज्ञान के क्षेत्र में हम बढ़ चलेंगे, नील नभ के रूप के नव अर्थ भी कर सकेंगे, भोग के वातावरण में त्याग का संदेश देंगे. ज्ञानाच्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही पुढे चाललोय. नील नभाचं रूपाचे नवीन अर्थ प्रचलित केले आणि त्यांची तपस्या आहे. पण त्यांनी त्यागाचा संदेश नाही दिला. दास्याच्या घन बादलांमधून सौख्याची वर्षा नाही केली, उलट जगाला दास केलं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जगावरती आपला दंडा चालवायचा प्रयत्न चालू. असं का झालं? त्याचं कारण त्यांच्या ज्ञानातलं अधुरेपण, अर्धवटपण हे त्याचं कारण. आणि त्या अर्धवटपणामुळे ते सर्वांना वेगवेगळं मानतात. सर्व वेगवेगळे जगामध्ये जगामध्ये संसाधनं आहेत आणि त्यांचं अर्थशास्त्र असं म्हणतं की एम्स आर एंडलेस अँड मीन्स आर लिमिटेड. म्हणजे इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या मोठ्या आहेत, खूप आहेत, अनेक आहेत, अनंत. आणि मीन्स ती मर्यादित आहे, त्याच्यामुळे स्पर्धा.
स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असं त्यांचं तत्त्वज्ञान. आणि त्याच्यात कोण जिंकेल? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तर आपला उद्देश काय जीवनाचा? की जीवनाचा उद्देश आहे जगायचं, अधिकाधिक जगायचं. पशु विचार करत नाही. तो जेव्हा मरतो तेव्हा मरतो. तो कशासाठी जन्म झाला माझा, कशासाठी मी मरतोय, हा विचार पशूंमध्ये नाही. पण मनुष्य विचार करतो. मनुष्य म्हणतोय की जीवन चांगलं आहे, भौतिक सुखाचा अनुभव घ्यायचा, त्यामुळे जीवन मोठं असलं पाहिजे. सगळ्या भौतिक सुखाचा अनुभव घेण्यासाठी मोठं जीवन मिळालं पाहिजे. शक्य झालं तर अमर होता आलं तर बघायला पाहिजे. तर याचा प्रयत्न करा आणि जगायचं आहे, हा उद्देश आहे, मरायचं नाही. तर त्यामुळे सर्वांचा उपयोग करा. तुमच्या जीवनाचा प्रश्न नाही आहे. माझं बाकी मेले तरी चालतील, पण मी जगलो पाहिजे, मला सगळं मिळालं पाहिजे. बाकीच्या लोकांचं काय होतंय त्याचं माझ्याशी काही संबंध नाही असं. तर हा अनुभव आपण सर्व घेतो. आपल्याकडे आपणच आहे, दुसरं कोणी नाही. राजा जनकाची गोष्ट आहे. झोपला होता राजा जनक, रात्री स्वप्न पडलं. त्याच्या राज्यामध्ये राज्यक्रांती झाली. स्वप्नात शत्रूने त्याच्या राणीला आणि मुलाला हकलून दिलं. जनकाला अटक केली. त्याला दुसऱ्या दिवशी दरबारात उभं केलं आणि त्याला सांगितलं की संध्याकाळपर्यंत तू तुझ्या या राज्याच्या सीमेच्या बाहेर जा, नाही तर तुला मारून टाकू. आणि दवंडी पेटवले की जनक चाललाय राज्याच्या बाहेर, त्याला कोणी मदत करू नये. आता ते घावाने भरलेलं शरीर घेऊन तो पळायला लागला. संध्याकाळपर्यंत सीमा ओलांडायची, नाही तर मारून टाकते. तर तो थकलाय, धुळीने सगळं भरलंय शरीर आणि घाव झालेल्या शरीरावरती रक्त वाहत आहे. कसा बसा सीमेच्या बाहेर पोहोचला. तिकडे एक छोटंसं जंगल होतं. ते जंगल पार केलं आणि रात्र झाली होती. थकलेला होता, थकलेला भागलेला पोहोचला आणि तिथे एक अन्नछत्र दिसलं. ते म्हणाला मी दुरून आलो, भूक लागली. तर तो अन्नछत्राचा प्रमुख म्हणाला की अरे तू काय किती उशिरा पोचला, आता सगळं अन्न संपलंय, भांडी धुवायला गेली आहेत आणि आमच्याकडे आचारी गेलाय, आता तुला आम्ही काही देऊ शकत नाही. तिकडे भांड्याला काही चिकटलेलं असेल तर पहा म्हणा. तर तिकडे गेला तर एका पातेल्याला भात थोडासा होता, तो खरवडून घेतला, सगळा जमा केला, एक ओंजळवर भात झाला. तो घेऊन त्या विहिरीच्या जवळ जाऊन बसला, पाणी प्यायला लागेल. आणि तेवढ्याच रात्री एक घार फिरत होती, तिलाही दिवसभर काही मिळालं नाही. तिने जी झडप घातली आणि त्याच्या हातातला सगळा भात घेऊन गेली. आता काय करायचं? निराशाने, दुःखाने, वेदनेने जोरात ओरडला आणि जागा झाला. जागल्यावरती बघितलं की गाद्या, उशा, तक्के, पंखा हलवणारे दासदासी, थंड पाणी, सर्व सुविधा. तर ते सगळेजण पळत आले की राजा का ओरडतो? तर राजा तत्वज्ञ होता, जनक तत्वज्ञ होता. तर तो म्हणाला की आत्ता दुःखाचा अनुभव होता, घाव झाले होते सगळे आणि हातातलं भोजन सगळं गेलं होतं, त्याचा अनुभव करत होतो. तर ते बिलकुल सत्य होतं, मी अनुभव केलं. तर ते सत्य होतं आणि आत्ता मी गादीत बसलोय, तर हे सत्य. तर ते नोकर जे आले तर तो विचारतो ते सत्य होतं का हे सत्य? तर नोकरांना काही समजे ना. ते म्हणाले काय म्हणताय महाराज, ते सत्य आहे का हे सत्य आहे? घाबरले सगळे. त्याने राणीला बोलवून आणलं. महाराणीने विचारलं महाराज काय झालं? तर ते सत्य आहे का हे सत्य? प्रधान आला, मंत्री आले, तर ह्याच प्रश्न विचारत होतात. आणि त्यावेळेला अष्टावक्र तिथे आले होते. त्यांनी ती सभा जिंकली होती. हे चाललं होतं सगळ्यात विद्वान कोण अशी सभा. आणि तर राजाला अचानक काय झालं म्हणून कोणीतरी त्यांना बोलतात की वैद्य तर म्हणतायत की राजा वेडासारखं तर झालेलं दिसत नाही आहे, पण त्याच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न आहे
आणि अष्टावक्र गेले, त्यांनी विचारलं काय झालं राजा. तर तो राजा म्हणतो ते सत्य आहे का हे सत्य. ते म्हणाले की हे काय आणि ते काय ते आधी सांग. मग त्यांनी गोष्ट सांगितली आपल्याला काय स्वप्न पडलं होतं काय नाही वगैरे असं. आणि अष्टावक्र म्हणाले तू आत्ता इथे आहे, दासदासी चिंता करतायत, सर्व प्रकारची सेवा करायला तयार आहेत सगळे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे, काही शंका घ्यायचं कारण नाही. तर हे तेव्हा होतं का. तो म्हणाला नाही. मग हे असत्य आहे, तेव्हा नव्हतं. मग ते शाश्वत नाही आहे म्हणजे सत्य नाही आहे का. सत्य आहे ते शाश्वत असतं. तर मग ते सांगा. तर तुम्ही स्वप्नामध्ये ते बघितलं, मनात दुःख होतं, त्यावेळेला आत्ता आहे का ते. तर तो म्हणाल ते आत्ता नाही आहे. मग तेही खोटं आहे. हे खरं आहे का ते खरं आहे, हेही सत्य नाही तेही सत्य नाही. मग आता हे सांग की त्या स्वप्नामध्ये तू होता का नाही. त्याचा अनुभव घेणारा कोण होता. हा मी होतो. आणि आत्ता 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 मीच आहे. तर तू सत्य आहे, बाकी काही. तर आपल्याकडे असं मानतातच. परंतु मनुष्य सत्य आहे म्हणजे काय काय सत्य. शरीर सत्य आहे, मन सत्य आहे. शरीराला लाडू खायचे, 25 खाल्ले, आता लाडू तेच आहे. खाल्ले, आता आणखीन खाल्ले तर उलटी होईल. तर ते शरीर म्हणते ते खरं आहे का मन म्हणते ते खरं आहे. ते सत्य आहे का हे सत्य आहे. कोणाला भूक लागली आहे, तो म्हणतो 20 तुला लाडू देईन, पण एक लाडू घेतला की एक चप्पल मार. तो म्हणतो की नाही नाही हे नाही चालणार. मग त्याची भूक सत्य आहे का त्याचं अपमान सत्य आहे. आर्किमिडीज नावाचा एक वैज्ञानिक, तर त्याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मिळाला. आंघोळ करत होता तो, टबमध्ये बसून आंघोळ करत होता, तसाच बाहेर आला आणि मिळालं युरेका युरेका असं ओरडायला. लोक हसत होते. तो नागडाच होता, टबमधून बाहेर आला. तर ते त्याचं नागडे पण सत्य होतं का त्याच्या बुद्धीने मनाला जो आनंद झाला ते सत्य होतं. तर मनुष्य म्हणजे काय. तर त्यांनी विचार नाही केला. आपल्याकडे देवसंस्कृतीमध्ये ह्याचा विचार केला गेला आणि आपल्याला ते सत्य मिळालं. ते सत्य काय की दिसतं ते वेगवेगळं आहे, पण हे सगळे एकच आहे. विविधतेमध्ये एकता नाही, एकतेमध्येच विविधता आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी. असं सगळ्या लोकांना ते असं वाटतं की युनिटी इन डायव्हर्सिटी ते शोधतायत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकत्व काय. आणि त्यांनी 1000 प्रयत्न केले, कृत्रिम आधार तयार केले, त्यांना मिळालं नाही सत्य. भाषा, पूजा संप्रदाय, आर्थिक हित, सत्ता असे कृत्रिम आधार तयार केले. आणि येणाऱ्या जगामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे कृत्रिम आधार ध्वस्त होते. हे कृत्रिम आधार आहे. भाषा कोणी बनवली. आपण बनवली. अमुक एक देव कोणी बनवला. आम्ही बनवला. त्याची कशी पूजा करायची आम्ही ठरवलं. आपले आर्थिक हित समान आहे असं अमेरिकेने सांगितलं. ब्रिटनपेक्षा वेगळं आहे म्हणून आम्ही वेगळे असं ते म्हणे. तर हे एकतेचे आधार आहे जे बनले, हे कोणी बनवले. हे मनुष्याने बनवले. काही दिवस चालतात आणि नंतर समाप्त होतात. आणि आधार समाप्त झाले की ते लोकही समाप्त होतात. युनान मिस्र सब मिट गए जहां से. का होतं. कारण ज्या आधारावरती ते एक होते तो त्यांचा आधार वयम जे होतं ते नष्ट झालं. आम्ही सगळे एक आहोत, इजिप्शियन आहोत, आम्ही रोमन आहे, हे सगळं मिटलं. असं होऊ नये म्हणून याच्यावरती दंड, भयाचे सत्ता. ती सत्ता शासन करेल तुम्ही गडबड केली. या भयाने पण लोक ठीक राहतात, पण भय किती दिवस चालतं. मेलेली कोंबडी आगीला घाबरत नाही. तर सर्वसमर्थ सत्ता संपन्न साम्यवादी रशिया उभा राहील. किती दिवस चालला.
पोलादी पडद्याचं भय किती दिवस चाललं? 70 वर्ष. जेवढा फटाकन उभा राहिला होता तेवढा धडामकन पडला, तुकडे झाले. आपल्याकडे आपण समजलं की विविधतेमध्ये एकता आपण शोधली आणि आपण म्हणतो की एकतेचीच विविधता आहे, एकतेचीच विविध रूपं आहेत. आपण ते ओळखलं. साऱ्या अस्तित्वाच्या एकतेला आपल्या पूर्वजांनी ओळखलं आणि त्यामुळे पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की सर्व काही एकच आहे, विविधता हा त्याचा आविष्कार. त्याच्यामुळे विविधतेची शत्रुता करू नका, त्याचा स्वीकार करा, त्याचा उत्सव करा, जय जयकार करा आणि सर्व विविधतेला सोबत घेऊन त्यांना न मिटवता एक बनून राहा. कारण एकतेचा आधार ती विविधतेचे काही पैलू नाहीत. एकतेचा आधार त्याच्यामध्ये जे एकत्व आहे, एक तत्व आहे, ज्याचे हे सारे आविष्कार आहेत, त्याला समजून घे. तुमचं जीवन त्याला जाणण्यासाठी आहे. ते तुम्ही जाणून घेतलं तर शाश्वत सुख संतोष मिळेल. भौतिकतेच्या अंधारात जर तुम्ही फिरलात तर गर्तेमध्ये जा. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जायचंय भौतिकतेकडूनच आध्यात्मिकतेकडे जायचं. त्यामुळे भौतिकतेचा पूर्ण त्यागही करू नका, त्यालाही माहिती करून घ्या. आणि ईशावास्य उपनिषदातला एक सांगितलंय, केवळ विद्येची उपासना करतात, अविद्येची उपासना करतात ते अंधकारात जातात, केवळ विद्येची उपासना करतात ते त्याच्यापेक्षा जास्त अंधकारात फसतात. जीवन कसं जगायचं? मी संन्यासांची गोष्ट करत नाही. संन्यास ज्यांना घ्यायचा आहे ते संन्यास घेतात, पूर्ण भौतिकतेचा त्याग करतात. त्यांना काही भौतिकतेचा आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी नाही आहे. पण आम्ही सामान्य लोक समाजामध्ये जगतो, ह्या घरगृहस्थीवाले लोक आहोत आपण. त्यांच्यासाठी काय? भौतिकतेला जाणून घ्या आणि जीवनामध्ये जे भय आहे, अनेक आसमानी सुलतानी संकट येतात, तर त्याच्या पलीकडे जा, त्याला पार करा. आणि विद्येच्या द्वारे अमरत्वाला प्राप्त करा. विद्याच्या प्रकाशामध्ये अविद्येला नष्ट करा. हा एक संतुलित पद्धत आपल्याकडे सांगितली. हे सांगितलं की विविधता स्वाभाविक आहे, त्याला जाणून घेतल्यानंतर त्या तत्वाचं वर्णन तुम्ही शब्दाच्या विचाराच्या पकडीमध्ये येणार नाही, बुद्धीच्या पलीकडे. तर त्यामुळे आपण बुद्धीने मर्यादित आहे, बुद्धीने आपल्याला मर्यादित केलं. आपलं जे डोकं आहे त्या डोक्यामध्ये एक सॉफ्टवेअर फिक्स आहे, आपल्या DNA कडून येतं. ते सॉफ्टवेअर जे आपल्याला दाखवतं तेवढं आपल्याला दिसतं. मी आपल्याला 7 रंग दिसतात, वेगवेगळे रंग दिसतात. पण काही ॲक्सिडेंट झाला आणि मेंदूचं ऑपरेशन करायला लागलं तर हे सॉफ्टवेअर जिथे आहे ते जर काढून टाकलं तर ते सगळ्यांना त्याला तो एकच रंग दिसतो. 7 रंग उपरंग आपण बघू शकतो, पण कुत्रा जो आहे त्याला 2च रंग दिसतात, काळा आणि पांढरा. कोंबडी आहे तिला 3 रंग दिसतात. आपल्याला जरी 7 रंग दिसत असली तरी त्यांना कोंबडीला 3रा रंग किंवा कुत्र्याला 3रा रंग दिसत नाही, कोंबडीला 4था रंग दिसत नाही. तर हे आपलं डोकं जे आहे ते आपल्या एका पिंजऱ्यामध्ये बंद कर. त्याच्या पलीकडे ते तत्व आहे, ते भावगम्य, त्याचा साक्षात्कार त्याच्या पलीकडे जाऊन होतं. तर त्या तत्वालाच माहिती करून घ्या. सर्वांचा त्या तत्वाचं वर्णन वेगवेगळं. तर ते रस्त्यामधले थांबायचे ठिकाण आहे. आपण डोंगर चढतोय, चारी बाजूने डोंगर चढतायत. ते जे चढतायत ते चर्चा करत होते. इकडून जाणारे म्हणतायत की आम्ही इकडे या दिशेला चाललोय, तिकडून जाणारे या दिशेला चाललेत. ते म्हणतायत की हे चुकीच्या दिशेला चाललेत, या दिशेला चाललं पाहिजे. असं तो वर पोचलेला आहे त्याला दिसतंय की सगळ्या बाजूने आले तरी ते वरच येणार.
तर ते जबरदस्तीने रस्ता बदलायची आवश्यकता नाही. जे बदलत नाही त्यांना तिथंच मारतात. असेही काही लोक आहेत. जो वरच्या माणसाला दिसतंय सर्व लोक वेगवेगळ्या दिशेने येत आहेत, पण ते सगळे वरच येणार. आपण त्या शिखरावरती पोहोचलो. त्यामुळे आपण सांगितलं की जशी ज्याची भावना आहे तसा त्याला परमेश्वर दिसेल. एकम सत विप्रा बहुधा वदंती. आणि मग सर्वांनी आपण विचार केलं की आत्मा हे सत्य आहे, सर्वत्र आहे आणि तोच आहे. बाकी त्याचे आविष्कार आहेत, बदलत राहतात, ते शाश्वत नाही आहे. हे तत्व शाश्वत आहे, हेच सत्य आहे, हीच रिॲलिटी. तर याचा अर्थ असा आहे की जगात जी विविधता दिसते त्याच्याशी आपला आत्मीय संबंध. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जर एखादा चांगला पदार्थ बनला तर आजही आपल्या शेजारच्यांशी जर चांगले संबंध असतील तर आपण एखाद्या वाटीमध्ये तो पदार्थ घालून शेअर करतो. वी शेअर इट. आयम निज पुरोवेती असा विचार आपण करत नाही, कारण आता ही लघुचेतना राहिली. हा एक विशाल तत्वाचे आविष्कार आहे आणि आपल्या अहंकाराला विसरून हे विश्वच माझं घर आहे, हे सर्व चराचर मीच आहे, हे तत्व मिळाल्यामुळे आपलं ज्ञान पूर्ण होतं. हे तत्व न मिळाल्यामुळे ज्ञान अधुरं राहतं. हे तत्व आपल्याला मिळालं आणि आपल्या पूर्वजांनी विचार केला की हे असं आहे, हे महत्त्वपूर्ण ज्ञान आहे. तर हे व्यावहारिक सुख पण देणार आहे, भौतिक सुख पण देणार आहे आणि सर्व जगाला हे दिलं पाहिजे. आणि दिलं पाहिजे ते एका दुसऱ्याचं काम नाही, जगाला द्यायचं आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण समाज उभा करायला लागेल. इंद्राने ते सत्य मिळवलं. इंद्र देवांचे राजा होते. त्यांच्या अनुभवाच्या द्वारे अनेक प्रयोगाने बनलेली ही संस्कृती आहे, ही आपली प्राचीन सनातन संस्कृती आहे, ही देवसंस्कृती. त्याला आपण आज हिंदू संस्कृती म्हणतो. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार आहे आणि त्या संस्कृतीमध्ये छोटा मुलगासुद्धा सूर्यास्तानंतर जर झाडाला हात लावायला गेला तर घरातली मोठी व्यक्ती सांगते, अरे झाड झोपलंय. झाड झोपतं, झाड जागं होतं, झाडाला चांगलं वाटतं, वाईट वाटतं, हे जगाला कोणी सांगितलं? ज्या वेळेला भारत पारतंत्र्यात गुलामीत होता, पददलित होता, त्याचे एक शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू यांनी सांगितलं पूर्ण जगात. त्यांचं संशोधन आहे. हे आपलं प्राचीन ज्ञान आहे. आपण मानतो की हे जे जग आहे, मराठीमध्ये एक ओवी आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर. हे जग माझं घर आहे, हे अशी ज्याची बुद्धी स्थिर झाली, त्याच्या बुद्धीत काही शंका नाही उरली, असंच बोलतो, असंच विचार करतो, असंच वागतो, सर्व चराचर तो स्वतःच आहे. हा विचार आपला. त्यामुळे युनान मिश्र हे सगळे मिटले. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं यहाँ. तर भारत तेजाचा उपासक. गायत्री मंत्रामध्ये आपण तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि योग. तर हा जो मंत्र आहे, ही उपासना काय आहे? ही तेजाची उपासना. तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतगमय, असतोमा सद्गमय. ही यात्रा करणारे आपण लोक आहोत. सर्व जगाला हा विचार आपण सर्वत्र गेलो, हे ज्ञान दिलं आपण सगळीकडे. साम्राज्य लुटले नाही आपण, दुष्टतेचा नाश केला, पण जगाला वाचवण्यासाठी आपण काल सोमवार झाला, शिवाजी महाराजांचे आपण शंकराचे आपण उपासक आहोत. तर त्यांनी विषप्राशन केलं जगासाठी. तर हे शिक्षण आपल्याला आहे, हे शिक्षण देण्यासाठी आपण आहोत.
तर त्यामुळे केवळ भाषणाने होणार नाही. माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं भाषण करू शकाल. भाषण आपणच करतो असं नाही, सर्व जगाच्या लक्षात आलं पाहिजे की हे काय ज्ञान, ते काय विचार करतात. हे ग्लोबल मार्केट आहे, याच्यात संबंध काय आपला? तर व्यापार आहे. व्यापार करा. माझ्या उपयोगी आहे त्यांचं मी भलं करेन, माझ्या उपयोगी नाही आहे त्यांना मी जिंकेन, मारेन, असं जगाला समजतात. आणि त्यामुळे 2000 वर्षापासून त्यांनी प्रयोग केले. सर्व जगामध्ये शांती व्हावी, एकत्र येऊन प्रगती करू, पण त्याने यश मिळालं. आणि आज तर त्यांच्या प्रामाणिकतेवरतीच प्रश्नचिन्ह उभं आहे. सर्व लोक एक तत्वज्ञान देतात. एक तत्वज्ञान असं आलं पूर्णतः जडवाद, आणि त्यांनी सांगितलं की बस जगामध्ये 2च प्रकारचे लोक आहेत. एकाकडे काही नाही आहे, एकाकडे खूप आहे. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं शोषण केलं, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांचं शोषण केलं तर त्यांना मारा. सर्वांना समान वाटून द्या, आणि राज्याची वगैरे काही गरज नाही. सर्वांना समान वाटून देऊन समान पाहिजे तसं आपण काम करू आणि मिळवू. पण काय झालं? जगाला एक राज्य बनवणारे स्वतःच तुटले. आता तो उरला आहे, म्हणजे रशिया अर्धवट उरलेला आहे, त्याचंही काय होईल माहिती नाही. पण त्यांची गती झाली, कारण त्यांनी हा आधार घेतला, जो सत्य आधार. आपल्याला हा आधार मिळाला, आणि न राज्यम नैव राजासी न दंडो न च दांडिका धर्मेणैव प्रजा सर्वे रक्षन्ति स्म परस्पर. हा धर्म काय? धर्म केवळ पूजाघरात नाही, केवळ भोजनगृहात नाही. आपली एक चूक झाली गेल्या 1000 वर्षापासून की आपण धर्माला पूजाघरामध्ये किंवा याच्यात बंदिस्त केलं. धर्माचं स्पष्ट वर्णन आहे आपल्या याच्यात. धर्माचे 4 पाय आहेत: सत्य, करुणा, शुचिता, तपस. ज्याला आपण काही धर्म मानतो ते या चौकटीमध्ये बसला पाहिजे. याच्या बाहेर आहे तर तो अधर्म. आपण परंपरेने जरी करत आलो तरी, आपण परंपरेने जातीभेद मानतो, पण ती सत्याशी प्रतारणा, करुणा नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याला त्या चौकटीत उभं राहावं लागेल. जे आपल्या पूर्वजांनी केलं, आपल्या समाजाला पूर्वजांनी तयार केलं. कसं तयार केलं? त्यांनी छोटे छोटे प्रशिक्षणाचे केंद्र केले. एवढा मोठा देश, त्यावेळेला जनसंख्या कमी होती, पण लांबी रुंदी हीच होती. मानस सरोवराच्या दक्षिणेला, तिबेटपासून श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंत, आणि काबूलपासून पश्चिमेपासून चिंगविंग नदींच्या पूर्वेपर्यंत, पश्चिमेपर्यंत एवढा मोठा देश होता. तर इथून जी संस्कृती, प्रथमा संस्कृती जगामध्ये इथे निर्माण झाली. तर एवढ्या मोठ्या भूभागामध्ये, अंतरामध्ये कसं दिलं असेल? तर जिथे लोक होते तिथे छोटे छोटे युनिट्स बनवले. हे युनिट्स जे बनवले हे संबंधाच्या आधारावरती बनवले, विवाह संबंधाच्या आधारावरती बनवले. विवाहाच्या संबंधावरती परिवार बनले. केव्हा बनले? काही पॉइंट ऑफ टाइम जरूर असेल, कारण एक यमयमी सूक्त आहे वेदामध्ये. तर त्याच्यामध्ये यमाची बहीण यमी, तिला यम समजावून सांगतोय की पुरुषांना पुरुषाच्या नात्याने बघू नका, महिलाला केवळ महिलेच्या नात्याने बघू नका. हा तर उपभोगाचा संबंध आहे. कोणी भाऊ असतो, कोणी पिता असतो, कोणी पुत्र असतो, कोणी भगिनी असते, कोणी सासू असते, कोणी सून असते, कोणी पुत्री असते. तर हे संबंध आहे. संबंधाच्या आधारावरती संयम, संयमाच्या आधारावरती जगायचं, स्वार्थासाठी नाही जगायचं. कुटुंबामध्ये जर जगायचं असेल तर कुटुंबासाठी जगावं लागेल. आपल्याकडे हे एवढा मोठा जो धर्म आहे, इतकं मोठं तत्वज्ञान आहे,
ईशावास्योपनिषदामध्ये थोडक्यात सांगितलंय, चारी वेदांमध्ये जे सांगितलंय, साऱ्या संतांनी ज्याचा उपदेश केला, चतुर्वेदा पुराणानी सर्वोपनिषदस्तथा रामायणम भारतम च गीता सद्दर्शनांच जैनागमास्त्रिपिटिका सर्व ग्रंथ एष ज्ञाननिधी. एवढं मोठं विशाल ज्ञाननिधी ह्याच्यात जे सांगितलंय ते केवळ विद्वानांना सांगितलंय का? नाही. विद्वानांकडे शब्द आहेत, विद्वानांच्याकडे अवतरण आहेत, उद्धरण आहेत. पण आपल्याकडे लांब जंगलात राहणाऱ्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावरती शेती करणाऱ्या कुटुंबाच्या एका म्हातारीला सुद्धा माहिती की आपल्या शब्दात सांगते, आपल्या शब्दात हे ज्ञान सांगते. तिचा नातू येऊन म्हणतो की आजी, ते मला तू पैसे दिलेले हरवले. तर ती त्याचं सांत्वन करते, काय काय हरकत नाही बाळा, हरवले तर हरवले, पैसे तर काय कोंबडी पण खात नाही. पश्चिमेच्या उच्चतम विद्वानाला सुद्धा हे वाक्य सुचणार, पैसा तर कोंबडी खात नाही. रिक्षावाला पण म्हणतो, जो सुट्टे नसतील तर जाऊ द्या सर, पैसे तर कोंबडी पण खात नाही. झाडांना हात लावू नका. किती अशा गोष्टी आहेत. घराच्या समोर जर कोणी याचक आला तर त्याला दिलं पाहिजे, आपल्या लहान मुलाच्या हातून दिलं पाहिजे, त्याच्या हातून द्यायला पाहिजे, की त्याला समजायला पाहिजे की आपल्या घरामध्ये जे आहे ते केवळ माझं नाही आहे, ते कोणी जर असं मागायला आलं तर देण्यासाठी. एक माहिती नाही तो घेऊन जाणार आहे, तो एक एक ओंजळ तांदूळ घेऊन जातोय, तो पुढे विकतोय का काय करतोय, पण आपल्याकडे मागायला आला तर ते दिलं पाहिजे. मी माझ्यापेक्षा वर, पण त्या मुलाला भाषण ऐकून नाही होत. तो त्याच्या समोर हा व्यवहार जेव्हा होतो त्याच्यातून तो शिकतो. तो बघतो माझ्या घरात मोठे आहेत, लहान आहेत, माझ्यापेक्षा शक्तिमान आहेत, माझ्यापेक्षा दुर्बल आहेत, पण आपण एका घरातले एका दुसऱ्यासाठी जगतोय का, हे तो अनुभवाने शिकतो. ती कुटुंबाची कल्पना जी आहे ती आपल्याकडे, तिथे फॅमिली आहे, वन फॅमिली वगैरे म्हणतात, पण त्या फॅमिलीचा कन्सेप्ट 300 वर्षापासून तिकडे ध्वस्त होत चालला. कुटुंब पद्धती ध्वस्त झाली, कारण प्रचंड भौतिकवादी रचना आहे, त्याचा प्रभाव तिथून हटला नाही. आणि ते लोक विचार करतात की चालत आलं, हे पूर्णपणे ध्वस्त करून मनुष्याला पशु बनवायचं काम चाललं. तर न्याय कसा चालेल? न्याय कोणता चालेल? जंगलाचा राज चालेल, ज्याची काठी त्याची म्हैस. तर हा काही न्याय नाही झाला. न्याय तेव्हा होतो ज्या वेळेला ते करुणा, शुचिता, सत्य याच्या आधारावरती असतं, तो चालतो. हा धर्म, कुटुंब धर्माच्या आधारावर चालतं. कुटुंब धर्म ते त्या संस्कारामुळे, संस्कृतीमुळे आपण हे मानतो. आत्म्याचा संबंध आपल्याला माहिती नाही, आत्म्या ही आपली श्रद्धा आहे ना, आपण कुटुंब सर्व एकच मानतो. आत्मा एक आहे हे जे तत्वज्ञान आहे हे माहिती नसतं सर्वांना. तर आप्त जे आपल्याला म्हणतात त्यांनी सांगितलंय ते म्हणतायत तसं मानायला पाहिजे. अशा प्रकारचा जो व्यवहार होतो, तो व्यवहार जगाला एक कुटुंब बनवतो. आता आपल्याला हे जगाला द्यायचंय, आपला जन्म त्याच्यासाठी. योगी अरविंदांनी तेच सांगितलं, भारत ह्याच्यासाठीच उभा राहतो. वसुधैव कुटुंबकम कसं होईल? धर्मेणैव प्रजा सर्वे रक्षन्ति स्म परस्पर. धर्म आपली पूजा पद्धती नाही आहे, खानपान नाही आहे, आपण काय कमवतो हाही काही प्रश्न नाही. तू मनुष्य आहे आणि मी मनुष्य आहे असं विचार करून सर्व लोक एकच आहे. मनुष्यामध्ये तर आहेच आहे, पण पशुपक्षी प्राणी याच्यामध्येही तोच आहे. पर्यावरण, प्रकृती आमची शत्रू नाही, प्रकृती आपली माता आहे. तिचं दोहन करायला पाहिजे, तिचं शोषण नाही केलं पाहिजे. आपली प्रार्थना आपण म्हणतो,
काले वर्षन्तु पर्जन्या पृथिवी सस्यशालिनी देशोभयं शो ध्येयरहित ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्रा पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधना सधना सन्तु जीवन्तु शरदाशतम्. तिकडची आकांक्षा काय? तिकडे आकांक्षा मॅक्झिमम गुण. आपल्याकडे आकांक्षा काय? सर्वे. आणि सर्वेमध्ये सर्व येतात. अंतरिक्ष शांतीपासून शांतीदेव शांती. कारण या सर्वामध्ये आपण आहोत, या सर्वामध्ये पवित्रता आहे. हे सर्व माझे संबंधी आहेत, यांच्यासह जगायचं. मी ज्यांच्याकडून घेतो त्यांना मी परत दिलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितले की हे चक्र आहे. त्या चक्रामध्ये मी असं केलंय की तुम्ही देवतांकडून घ्या आणि देवता तुम्हाला देतील. परस्परम भावयंती. आणि तुम्ही देवतांना द्या. जो असं करत नाही, एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तये, त्याचं काय होतं? ते नष्ट होतं. असं करणारा पापी आहे, जो स्वतःच खातो, देत नाही. जो न देता भोग करतो त्याला अघायू इंद्रियाराम असं म्हणतात. इंद्रियामध्ये रमणारा अघायू. ही आमची दृष्टी, ही संस्कारामुळे कुटुंबामध्ये तयार होते. आणि विचार करून आपले पूर्वज शब्द वापरत होते. वसुधा. वसुधा म्हणजे वसूंना धारण करणार. वसुदेवता आहे. निसर्गाच्या विविध प्रकारच्या देवता यांना धारण करणारी ही पृथ्वी, हे कुटुंब आहे. मग चित्र कसं आहे? सर्व विश्वामध्ये हा व्यवहार बिलकुल लहानपणापासून सर्व छोट्या छोट्यांना शिकवला जाईल. आणि जगामध्ये सर्व असं विचार करतील. जगामध्ये जी समस्या आहे ती हे न समजल्यामुळे. हे आपल्याला करायचं. तर हे करण्याच्या आधी आपण शिकायला पाहिजे. आपण सौभाग्यशाली आहोत. आपण ह्या गीता धर्ममंडळाच्या संपर्कात आहात. या सर्व गोष्टी अनेक प्रकारचे या संस्था आहेत, अशा अनेक व्यक्ती आहेत, ते या सगळ्या गोष्टींना माहिती आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून त्यांच्या संगतीने असा समाज बनतो. पण 142 कोटी लोक असे झाले तर सर्व जगाला आपण हे ज्ञान देऊ शकतो. आपल्याकडे G20 झालं, त्याच्यामध्ये एक C20 नागपूरला झालं. सीट आहे. तर ते नागपूरला आनंदमयी माताजी त्याची अध्यक्षता करत होते. त्यांनी विषय मांडला की तुम्ही ग्लोबलायझेशनच्या गोष्टी करता, तर पहिल्यांदा करुणेचं ग्लोबलायझेशन केलं पाहिजे. ग्लोबलायझेशन ऑफ कम्पॅशन. कारण सत्य एकच तत्व आहे, ते कुठे जात येत नाही, त्याच्यावरच चालायला पाहिजे. मरतात, परत जन्म घेतात, पण त्याचा शोक करू नको असं गीतात सांगितलं. पण ही दगडाच्या काळजाची गोष्ट झाली ना. माझ्यासाठी ठीक आहे, पण दुसऱ्याला जर काही त्रास होत असेल तर त्याचा त्रास निराकरण करण्याचा प्रयत्न करणार का? त्याची व्यवस्था पाहिजे. म्हणून राजा रंतीदेव म्हणाला, मला मोक्ष नको. तर तुम्ही दुःखमुक्त कसं व्हाल याची साधना करा, असं तथागत बुद्धांनी सांगितलं. आणि दुसऱ्यांचं दुःख मुक्त करा. तर हे आम्हाला समजलं. त्याच्याप्रमाणे आपलं जीवन आपण तर तयार आहोत. आणि या दुःख निवारणासाठी आपलेपणा, करुणा म्हणजे आपलेपणा. तर हे एकाच गुणसंपदेचे अर्थ आहे. करुणा, प्रेम. त्याच्या आधारावरती आपला समाज पहिल्यांदा उभा करा. तर आपल्या बोलण्याच्या मागे ही भावना, या जीवनाला बघून लोक बदलतील.
एतद्दश्य प्रसूतस्य भाषणाने हे होणार नाही, संमेलनाने होणार नाही, 4 कार्यक्रम इकडे तिकडे केल्याने होणार नाही. आपल्या सर्वांना मिळून 142 कोटी देशाला उभं करावं लागेल. तेव्हा तो देश तर आपला विश्वगुरू होईलच, पण हे जग पण एक चांगली संस्कृती बनेल. असा भारत उभा राहण्यासाठी त्याचं उत्थान होतोय सध्या. भारताचं उत्थान केवळ स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणासाठी. हे सर्वांना एकत्रही साधणारा, शरीर बुद्धी आत्मा सगळ्याची उन्नती एकत्र करणारा, सगळ्यांना जोडून सगळ्यांची न मिटवता हा धर्म तो धर्म हा भ्रम आहे. धर्म एकच आहे. ज्या नियमाच्या आधारावर तो चालतो तो धर्म आहे. स्वभावालाही धर्म म्हटलं, कर्तव्यालाही धर्म म्हटलं. ज्याच्या आधारावरती धारणा होते तो धर्म. तो धर्म जगाला देणारा भारत हा आपल्याला उभा करायचा. वसुधैव कुटुंबकम या एक महावाक्यामध्ये एवढे सर्व अर्थ आहेत. याला आपण समजून घ्यावं आणि आपण स्वतः त्याच्यात प्रवण व्हावं आणि संपूर्ण समाजाला हा विचार द्यावा. आणि भारताच्या अमरजीवित्वाचं हेच प्रयोजन आहे. धन्यवाद.